महत्वाची बातमी आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केलेली आहे। धर्मवीरांच्या पक्षाला धरणवीराची साथ हवीच कशाला असा सवाल करत त्यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे। भाजपचा ओबीसी जनाधार संपवण्याकरता अजित पवारांचे सुरू असलेले प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिसत नाहीत का असा सवालही त्यांनी केलाय। उपेक्षितांवर अन्याय करण्याच्या अजित पवारांच्या धोरणांना महायुतीतील इतर दोनही पक्षांची मुकसंमती आहे का असा सवाल ओबीसी मनात निर्माण झाला असल्याचं ते म्हणतात। ओबीसींमुळे युती महायुती सत्तेत येते। अजित पवार सत्ता आल्यानंतर युती सोबत आली आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिला प्राधान्यक्रम ओबीसींनाच दिला पाहिजे असं लक्ष्मण हाके म्हणतात। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत। हाकेजी, पुन्हा एकदा तुम्ही या सगळ्या मुद्द्याला अनुषंगून अजित पवारांवर तर टीका करताच आहात, शिवाय तुम्ही फडणवीसांच्या भूमिकेवर सुद्धा शंका उपस्थित केली आहे। कारण असं आहे की भाजप हा स्वतःला ओबीसीचा डीएनए समजत असेल, ओबीसी हा डीएनए समजत असेल, माधवच्या फॉर्म्युल्यामुळे भाजपला या महाराष्ट्रामध्ये जनाधार मिळाला असेल, तर ओबीसी किंवा माधव या लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या वसतिगृहांना पैसे मिळणार का, मुहूर्त मिळणार आहे का, किंवा महाज्योतीचा निधी हा विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना मिळणार आहे का। सारथीची जी बिल्डिंग उभी राहिली पुण्यामध्ये राहिली पाहिजे, त्या सारथीच्या बिल्डिंग मध्ये महाज्योतीला ऑफिस द्या ना तुम्ही। एवढी टोली जंगवी इमारत तुम्ही तिथं उभी केली आणि महाज्योतीला 1000 स्क्वेअर फुटाच्या एका पडीक बिल्डिंग मध्ये तुम्ही ऑफिस सुरू केले। तिथं माणसाला जायला सुद्धा तिथं जागा भेटत नाही। तुम्ही त्या सारथीच्या बिल्डिंग मध्ये एक फ्लोअर महाज्योतीला द्या तात्पुरता, आणि तुम्ही लवकरात लवकर महाज्योतीच्या इमारतीची पायाभरणी करा। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही ओबीसीचा जनाधार गमवाल जर या धरणवीराच्या नादी तुम्ही लागलात, तर ओबीसीचा भटके विमुक्त जाती जमातींचा माधवचा जनाधार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना गमवावा लागेल। त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत, कारण तुम्ही बोलत नाहीयेत। अजितदादा कृतीनं आम्हाला त्रास देत आहेत, महाज्योतीला दुय्यम वागणूक देत आहेत। आम्ही कित्येक दिवसापासून हा प्रश्न मांडतोय। हाकेजी, तुम्ही हा जो मुद्दा उपस्थित करताय, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। या सगळ्याला उत्तर देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, लक्ष्मण हाके सुद्धा त्या ठिकाणी आहेत। लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केलेली आहे। ते म्हणतात की अजित पवार यांची प्रवृत्ती ही वाळवीसारखी असा खरं तर हल्लाबोल त्यांनी केलेला आहे। इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसींना डावलण्याचं काम केलं जात आहे। महायुतीला एकाती सत्ता देणाऱ्या ओबीसींना दाबण्याचं काम दादांकडून होतोय असा थेट आरोप त्यांचा आहे। मुळामध्ये आता हाकेंनी आपल्या जिभेला आवर घालावा, सतत काहीतरी बघायचं आणि अजितदादांवर काहीतरी खालच्या लेवलची टीका करायची, आणि मग त्यांचे कार्यकर्ते बोलले की मग इमोशनल व्हायचं आणि मग बोलायचं। हाके, तुम्ही बोलू नका, मी बोलतेय पहिल्यांदा। माझं बोलणं उद्या मग बोलू द्या, तुम्ही तुमचं बोला। जिभेला आवर वगैरे हे काय, तुम्ही जिभेला आवर चालायचं हाके, तुम्हाला दिलेली नाहीये। पोस्ट माझी वाचावी, माझी पोस्ट दिलेली नाही, ही पोस्ट वाचावी माझी। उद्या मग तुम्ही बोलायचं। 100 करोड रुपये अजितदादा पवार सारथीला देतात, तेच अजितदादा पवार महाज्योतीला पैसे देत नाही। ते अजितदादा पवार 1900 करोड रुपये सारथीला देतात, तेच अजितदादा पवार महाज्योतीला पैसे देत नाही। ओबीसींच्या विरोधामध्ये नेहमी महाज्योतीला पैसे मिळत नाही। महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पैसे आजही मिळालेले नाही। सारथीच्या पीएचडीच्या पोरांना पैसे मिळाले। बोलू आम्ही सुद्धा तुम्ही ओबीसी आहात तर महाज्योतीच्या पोरांना पैसे द्या।
नुसतं ओबीसी आहे म्हणून चालणार नाही. नुसतं ओबीसी आहेत म्हणून चालणार नाही. तुमच्या नुसतं करिअरला ओबीसी वाळवी आहेत म्हणून लागली चालणार म्हणून तुम्ही नाही. अजित पवारांवर टीका अहो, करताय. PhD च्या पोरांना पैसे ऐका, द्या. जी तुम्ही मागणी ओबीसी मागायची ना आहात तर. संवैधानिक तुम्ही पद्धतीने ओबीसी आहात तर मागायची. PhD च्या उगीच पोरांना वाळवी पैसे लागली द्या. आणि हे लागलं. महाज्योतीला तुमच्या पैसे करिअरला मिळालेले वाळवी नाही, लागली ताई. म्हणून तुम्ही ताई, जाणीवपूर्वक महाज्योतीच्या अजितदादांना पोरांना नको पैसे ती मिळाले टीका नाहीत. करतो. सारथीच्या पोरांना पैसे मिळाले ताई. एवढा त्रागा करून घेऊ नका. तुम्हाला आम्ही निवडून प्रश्न कोणी विचारतो दिलेलं नाहीये. आहोत. तुम्ही आम्ही प्रश्न मांडा. विचारतो आहोत. निश्चितच सरकार करेल. महाज्योतीच्या पोरांना पैसे मिळाले नाही ताई. अहो, सारथीच्या मिठी पोरांना राखे. पैसे मिळाले ती ताई. मिठी- अरे तुम्हाला जर हजारो तुम्ही पोरांनी ओबीसीच्या पोरांनी महाज्योतीच्या शिकायचं का मुलांचे नाही पैसे ताई? ती मागणी ठेवा. ओबीसीच्या पोरांनी शिकायचं का नाही याचं उत्तर द्या. ते तुम्ही शिकू नुसतं नका डबल वाके. ओबीसी असून चालणार ओबीसीच्या नाही पोरांचं ताई. तुम्ही तुमच्या अभ्यास एकट्याचं करून या लक्ष ताई. झालं नाहीये. अभ्यास आम्ही करून या आहोत. ताई. आम्ही आहोत. जन्मानं ओबीसी असून चालणार नाही हाकेजी ताई. हाकेजी तुम्ही विचारून ओबीसी आहात का मग? हा? हॅलो. तुम्ही ओबीसी वाल्यांचा पगार दिला नाही म्हणून तुम्ही ओबीसी म्हणून सुट्टी आहे तुम्हाला? काही हो, बोलताय? मुलांना पैसे मिळाले नाही ताई आज अहो, पण. मिळते, हाके. आज पण तुमच्या PhD चे पैसे करिअरला मिळाले वाळवी नाही. लागली म्हणून तुम्ही अहो, सतत काही सारथीला बोलू पैसे नका. दिले अजितदादा पवारांनी. सारथीला 1900 कोटी रुपये ऐका ना. बिल्डिंग बांधायला पैसे दिले. अजित पवार आम्हाला 1000 तुम्ही जेव्हा स्क्वेअर खेळत फुटाचं होता ऑफिस ना देत आहे. गल्ली बोळ्यामध्ये गोट्या त्यावेळेपासून राजकारणात आहे. तुम्हाला काय मिळालं नाही ना तर तुम्ही संविधानिक पद्धतीने मला मागणी नाही, मला करा. नाही, मी पोस्ट लिहिली मागणी मग. करा. मी परंतु संविधानिकच वाटेल ती मागणी भाषा केली. चालणार नाही. मी हाके संविधानिकच भाऊ मागणी परत केली. सांगते तुम्हाला आम्ही मागणी करा. लोकशाही मार्गाने पोस्ट लिहिलेली आहे. तुम्ही वाटेल ती भाषा हाकेजी. वापरू मी नका. वाटेलची काहीच भाषा वापरलेली नाही. यापुढे आम्ही विचार काहीच केला भाषा वापरलेली जाणार नाही. आहे. आणि वाटेल ते. कोण जन्मानी ओबीसी मी आणि वैचारिक मराठा लेखन तुम्ही केलेलं मागून आहे. घेतलेलं नसतं. तुमचे वैचारिक विचार लोकांसाठी असलेली भावना मी पोस्ट आणि खऱ्या लिहिलेली आहे. अर्थाने न्याय तुम्ही द्यायची पोस्ट जर लिहून उत्तर भूमिका द्या. असेल ना, हाकेजी तर हाकेजी पण तुम्ही जो त्याचे मुद्दा होता. रुपालीताईंकडून उपस्थित केला जातोय रुपालीताई असं म्हणतायत की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या तुम्ही संविधानिक लक्षात ठेवा आणि मला OBC मध्ये संविधानिक हा? पोस्ट लिहिणं म्हणजे तुम्ही संविधानिक मागून मार्ग घेतलं नाही होतं. का? काय बोलताय? मी पोस्ट काय बात- लिहिणं म्हणजे संविधानिक OBC नाही का? शिकायला ऐकी मला घालवताय. लेखन स्वातंत्र्य हा? दिलंय संविधानानं, घटनेनं. मला मी दिलंय. लेखन केलंय ना, आम्ही मी वकील संविधानिक आहोत. लेखन तुम्ही करून मी प्रोफेसर माझी असून मागणी जाणीवपूर्वक चुकीची भाषा वापरताय. चुकीची भाषा सतत काहीच काय? वापरली नाही. तुमच्या एवढी तर अजित अहो, पवार तुम्ही काय एकटे सरकारमध्ये आहेत का? अमृतपाजांची भाषा तुमचा नेता करतो आणि हा? आम्ही चुकीचे बोलतो का? बराच वेळ झाला मग तुम्ही ऐकतोय चुकीची त्याच्या भाषा, नावाला चुकीची बोलायला. भाषा. तुम्हाला तुम्ही कोण किंमत शेतकऱ्यांना अमृत देतंय? पाजता. तुम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना कोण महाराष्ट्राचा किंमत अमृत पाजता. देते? ही तुमची तुम्हाला भाषा शेतकरी आहे किंमत का? कोण देते? तुम्ही अमृत OBC पाजता आम्ही शेतकऱ्यांना. बनवत. तुम्ही तुम्ही नाही शेतकऱ्यांना आम्हाला अमृत शिकवायचं पाजता OBC. महाराष्ट्रातल्या. ती भाषा शोभणारी आहे का तुम्हाला? तुम्ही तुम्हाला अमृत शोभते पाजता का? आणि आम्हाला शोभता का म्हणून विचारता काय? काही तुम्हाला बोलता. तुम्हाला तुमची भाषा शोभते? पहिली सुधारा. तुम्हाला आम्हाला सुधारा सांगताय भाषा पाहिजे. सुधारायला. हे पहिल्यांदा तुम्हाला सुधारा. सातत्याने तुम्ही वैचारिक शेतकऱ्यांना अमृत हालचालीवरती पाजता भाषा काय? बोलताय. तुम्ही शेतकऱ्यांना अमृत पाजता त्याचं काय? तुम्ही कोण शेतकऱ्यांना अमृत पाजताय? शेतकऱ्यांना कोण धरणात पाजताय? मुताईची भाषा कोणी केली? अरे काही हाके भाऊ बोलायचं. अरे तुरे त्या बोलता पगार दे आजूबाजू. पहिल्यांदा ओबीसी बंधूचा. ओबीसी मग बंधूचा आम्ही पगार आम्ही दे. ओबीसीची बाजू मांडतोय. आम्ही OBC बंधूचा पगार दे. त्या आम्ही तुमच्या आमच्या बायको पोरांना म्हणजे का आमच्या पैसे वहिनी पैसे बोलल्या मिळत नाही ती ते भाषा बोलतोय. सुधार. आम्ही तुम्ही महाज्योतीला सभासद पैसे काय मिळत नाही हे मांडणार. अगदी अगदी सरकारकडे मांडायचं तो अधिकार आहे प्रत्येकाचा पण चांगल्या भाषेत. ही मग काय सुपारी घेऊन तुम्हाला भाषा येते वाजवायची का नाही. बोलायला? ही तुमची सुपारी भाषा घेऊन चांगली आहे का? वाजवायची नाही. महाराष्ट्र बघतोय गेली सुपारी कित्येक घेऊन वर्ष. वाजवायची तुम्ही नाही. काय भाषेत बोलता ते? खालच्या भाषेत बोलल्यावर खालच्या भाषेचंच उत्तर मिळणार तुम्हाला. मग अमृत पाजायची भाषा वरची आहे का? अगदी मुद्दा कुठं लक्षात करायचं? येतोय हाकेजी खर तर या सगळ्यामध्ये मात्र या सगळ्या वादावादीत आरोप प्रत्यारोपात मूळ मुद्दाच मात्र राहून जातोय. दोघांचे सुद्धा आभार हाकेजी आणि रुपालीताई, तुमच्या दोघांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतोय अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केलेली आहे. या टीकेला राष्ट्रवादीकडून सुद्धा तितक्याच जोरदारपणे पलटवार केला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.